नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला 12वी मध्ये मिळवलेल्या यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा. चला तर मग गोंडवाना विद्यापीठातल्या शैक्षणिक वर्ष 2022 आणि 23च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला गोंडवाना विद्यापीठाचे जे संकेतस्थळ आहे gug.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर तुम्हाला जायचं आहे. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ॲडमिशन 2022-23 असा एक मेन्यू दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला गोंडवाना विद्यापीठाचं ऑनलाईन ॲडमिशनचं पोर्टल दिसेल. ज्यावर तुम्हाला खाली रजिस्टर नावाचा एक टॅब दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. उदाहरणार्थ फर्स्ट नेम, लास्ट नेम, आईचे नाव, वडिलांचे नाव, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी काळजीपूर्वक भरायचा आहे आणि रजिस्टर करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिस्क्लेमर दिसेल. त्यामध्ये तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना काळजीपूर्वक वाचून ॲग्री बटनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर केलेला मोबाईल नंबर वर युजर नेम आणि पासवर्ड दिला जाईल. त्या युजर नेम आणि पासवर्डने तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं लॉग इन करू शकाल. पासवर्ड हा जास्तीत जास्त 8 अक्षरी असावा. उदाहरणार्थ कॅपिटल अक्षर, अंक, मिनिमम 8 अक्षरी असावा. पासवर्ड सेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन करू शकाल. लॉग इन केल्यानंतर तुम्ही या डॅशबोर्डवर येता, ज्यामध्ये तुम्हाला डाव्या साईडला युजर नेम दिसेल आणि उजव्या साईडला 6 टॅब दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स, फोटो साईन, एज्युकेशन, कॉन्टॅक्ट डिटेल्स भरायचे आहेत. जर फोटो साईन भरायचं असेल तर त्यामध्ये तुम्हाला स्टेप्स दिल्या आहेत. जर आपल्याला फोटोग्राफ अपलोड करायचा असेल तर तो ब्राउज करावा लागेल. त्यानंतर जेवढ्या एरियामध्ये दिलाय तेवढ्या एरियामध्ये तो क्रॉप करून घ्यावा लागेल आणि त्यानंतर तो अपलोड करून घ्यायचा. सिग्नेचर प्रोसेस सुद्धा सेम पद्धतीने करून घ्यायची आहे. त्यानंतर प्रोसीड बटनवर क्लिक केलं की तुम्ही रिझर्वेशन डिटेल्सच्या टॅबवरती येता, ज्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन डिटेल्स खूप काळजीपूर्वक भरायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला फ्री शिप आणि स्कॉलरशिपसाठी तुम्हाला या रिझर्वेशन डिटेल्सची फार मदत होईल. त्याच पेजवर तुम्हाला तुमच्या गार्डियन्स ऑक्युपेशन त्यांचे ॲन्युअल इन्कम, एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी जर तुमच्याकडे असेल किंवा काही सर्टिफिकेट असतील तर त्याचे डिटेल्स तुम्ही भरू शकता. पुढच्या टॅबवर तुम्ही एज्युकेशन डिटेल्सवर येता, जो महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10वी आणि 12वीची डिटेल्स भरायचे आहेत. 10वीच्या डिटेल्स तुम्हाला अशा प्रकारे भरता येईल. सेम प्रोसेस तुम्हाला 12वीसाठी सुद्धा भरता येईल. आणि आणि माहिती भरल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्डवर 10वी आणि 12वीच्या अशा डिटेल्स दिसतील. पुढच्या पेजवर आपण येतो ॲड्रेस डिटेल्स, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस भरायचा आहे. जर दोन्ही ॲड्रेस सेम असतील तर खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे. त्या चेकबॉक्सवर टिक केलं तर तुमचे दोन्ही ॲड्रेस हे एकच फाउंड केले जातील. पुढच्या टॅबवर आहे तो पर्सनल डिटेल्स आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल्स भरायचे आहेत, जसं की आईचे नाव, वडिलांचे नाव इन रिजनल लँग्वेज. आपण महाराष्ट्रात राहतो तर आपली रिजनल लँग्वेज ही मराठी आहे, त्यामुळे तुम्हाला आईचे नाव आणि वडिलांचे नाव मराठीमध्ये भरायचे आहे आणि आपलं पूर्ण नावसुद्धा रिजनल लँग्वेजमध्ये भरा. हेच नाव काळजीपूर्वक भरायचं आहे, कारण तुमच्या मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट किंवा इतर काही महत्त्वाची कागदपत्रे असतील तर त्याच्यावर असेच नाव प्रिंट केले जाईल. त्याच पेजवर तुम्हाला आधार नंबरची डिटेल्स भरायची असेल, वोटर आय डी किंवा तुमच्याकडे असलेले पॅन कार्डसुद्धा तुम्ही इथे डिटेल्स त्याचे भरू शकता. नंतर येतो आपण शेवटच्या टॅबवर, जी आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ज्यामध्ये तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि ईमेल दिसेल. परंतु तुम्हाला तुमच्या गार्डियनचा मोबाईल नंबर आणि ईमेल भरायचा असेल तर तोही सुद्धा तुम्ही भरू शकता आणि सेव्ह आणि प्रोसीड करू शकता. माहिती भरल्यानंतर तुम्हाला असे 6 टॅब्स रेडी प्रमाणात दिसेल, ज्यामध्ये तुम्ही पूर्ण माहिती भरली आहे आणि आता तुमचे प्रोफाईल कन्फर्म करण्यासाठी रेडी आहे. खाली तुम्हाला निळ्या कलरमध्ये कन्फर्म प्रोफाईल डिटेल्सचा मेन्यू दिसतो. त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला तुमचा प्रोफाईल जो तुम्ही आता फिल केला आहे तो काळजीपूर्वक चेक करायचा आहे. एक एक टॅब क्लिक करून चेक करावा लागेल, कारण यामध्ये जर तुम्हाला भरलेल्या माहितीमध्ये काहीही चूक किंवा काही तफावत आढळली तर ती लगेच त्याच वेळेस अपडेट करू शकता. त्यामध्ये मी एक सांगू इच्छिते की जर तुम्ही तुमचा प्रोफाईल एकदा कन्फर्म केला तर त्यानंतर तो तुम्हाला एडिट करता येणार नाही. त्यामुळे कन्फर्म करण्याआधी आपला प्रोफाईल नीट काळजीपूर्वक चेक करून मगच कन्फर्म करावा.
त्यानंतर कन्फर्म अँड अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केलं की तुम्हाला विद्यापीठातील संलग्न जेवढेही अभ्यासक्रम आहेत त्यांची यादी तुम्हाला दिसेल. ज्या अभ्यासक्रमाला किंवा अभ्यासक्रमातल्या कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये प्रवेश करायचा आहे, त्या अभ्यासक्रमाला सिलेक्ट करा, अप्लाय करा. ज्या अभ्यासक्रमाची त्या विद्यापीठाने ठरवलेली इलिजिबिलिटी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल, ती काळजीपूर्वक वाचून ॲग्री बटनवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं लास्ट क्वालिफिकेशन जे तुम्ही एज्युकेशन डिटेल्समध्ये भरलं होतं, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर गोंडवाना विद्यापीठात जेवढेही संलग्नित महाविद्यालयाची यादी तुम्हाला दिसेल. ज्या अभ्यासक्रमाला तुम्ही सिलेक्ट केला आहे तो अभ्यासक्रम कुठल्या कुठल्या महाविद्यालयात शिकवला जातो, त्यापैकी तुम्हाला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे तो तो महाविद्यालय सर्च करा. कॉलेज कोडनेही तुम्ही महाविद्यालय सर्च करू शकता. सर्च करा, सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचे किंवा कंपल्सरी सब्जेक्ट जे आवडीने घ्यावे लागतील ते निवडा आणि प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला जे कागदपत्र तुमच्या महाविद्यालयात जमा करावे लागतील त्याची यादी इथे दिसते, ती सिलेक्ट करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन पूर्ण होते, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन स्टेटसवर तुमच्या कॉलेजचं नाव, तुमचा फॉर्म नंबर, कोर्सचं नाव, ज्या तारीखला आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरला आहे ती डेट आणि याची जर तुम्हाला प्रिंट हवी असेल तर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला फीडबॅकचा एक पेज येईल, ज्यामध्ये तुमच्याकडून आम्हाला फीडबॅक अपेक्षित आहे. कारण असं की तुम्हाला ॲप्लिकेशन करताना ॲप्लिकेशनची प्रोसेस तुम्हाला आवडली असेल किंवा तुमचा अनुभव या रेटिंगमधून आम्हाला कळतो आणि या रेटिंगच्या भरोशावर आम्ही आमच्या ॲप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये अजून सुधारणा करू शकतो. सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुम्हाला प्रिंट युअर ई सुविधा तिकीट मेन्यू येईल. त्यावर क्लिक केलं की तुमचं ई सुविधा तिकीट जनरेट होईल. पॉपअपमध्ये ज्यामध्ये तुमचं युजर नेम, तुमचं नाव आणि उजव्या साईडला एक व्हेरिफिकेशन कोड दिला जातो. तो कोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची आहे. अशा प्रकारे ॲप्लिकेशनची प्रिंट मिळेल. ही प्रिंट घेऊन तुम्हाला तुमच्या कॉलेजला जमा करायची आहे. यामध्ये मी एक सांगू इच्छिते की ॲप्लिकेशन मी एका कॉलेजला दिली, पण जर तुम्हाला एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमाला ॲप्लिकेशन करायची असेल किंवा एकापेक्षा जास्त महाविद्यालयाला ॲप्लिकेशन करायचे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. परंतु ॲडमिशन फक्त एकाच अभ्यासक्रमाला आणि एकाच महाविद्यालयात तुम्ही करू शकाल. एकापेक्षा जास्त ॲडमिशन करता येणार नाही. त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती करते की त्यांनी ॲप्लिकेशन अधिकाधिक करून ठेवावेत, विचार करावा आणि त्यानंतरच ॲडमिशन ज्या महाविद्यालयाला आणि ज्या अभ्यासक्रमाला करायचं आहे तीच यादी फायनल करावी. अशा प्रकारे ही ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे. आशा करते की ही ॲप्लिकेशनची प्रोसेस तुम्हाला आवडली असेल आणि सिंपल वाटली असेल. अशी आशा बाळगून मी माझं प्रेझेंटेशन संपवते. तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.